काय कार्यवाही पोलिसांनी केलेली आहे, काय पूर्ण घटना आहे? सर्वांना नमस्कार. सर्वांना माहित आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडली आहे की 3 आरोपी नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाइम. तो तरी पण ते आरडाओरडा केली की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये जे झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यानंतर जे मिथुनासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगे ते गेला होता. ते आज झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केला होता आणि एक फरार होता. त्यांना पण रात्री आम्ही अटक केलेला आहे. बट एक माणूस जे आरोपी आहे सूरज जाधव ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ऍडमिट केलेलं आहे. तो त्यांचा जबाब नोंद करणं बाकी आहे. तो दोघांना अटक केलेला आहे. आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून. ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे. त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तर गेल्या 10 दिवसात 4 प्राण गंभीर घटना या शहरात घडल्या, त्यामुळे कुठेतरी संघटित टोळ्या आता या इथं कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर आता कशा पद्धतीचा या पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आहे. बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेला आहे. त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 111चा कलम पण लावणार आहे. तो अजून जे लोकांना आम्ही माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की कंप्लेंट हिंमत नाही, कोणी आम्हाला कोणता दबाव नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेले आहे. कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे. कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हालावर विश्वास ठेवा. आम्ही जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दिवसभर जे आंदोलन झालं त्यात एक तक्रार करण्यासाठी सगळ्या नागरिकांचं एक आका आहे या ठिकाणी, तो सगळे हँडल करतो. त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. त्या आकाचा शोध आता पोलिसांना लावावा लागते. काय आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे, जे आता जे नवीन गुन्हे दाखलेले त्यामध्ये पण आम्ही शोधणार आहे. त्यांच्या 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. याच माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. कसं याच्यावर आम्ही त्यांचे पूर्ण बंद करणार आहेत. अजिबात आम्ही सहन करणार नाही. तुमच्याकडे काही माहिती असतील आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ॲडिशनल टीम पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे. तो तुम्ही पण सहकार्य करा. 2 महिन्यापूर्वी 4 घेतला, मात्र एसपी ड्रग्सचं एक मोठं आव्हान त्या पोलीस खात्यासमोर आहे. त्यामुळे आज युवक पिढी कुठेतरी बर्बाद होताना दिसतो. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही पॅरेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्स बद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठा रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेला आहे. ते अवेअरनेस कॅम्प त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेला आहे. आता ते दिसणार आहे भविष्यामध्ये. आणि त्यातच काल जी घटना घडली त्यात एका युवकाला मृत्यूला सामोरं जावं लागलं. कुठेतरी गुंडगिरी वाढली आहे, कायदा सुव्यवस्था आजची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. निरपराध मुलाची हत्या होते आणि नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळतंय. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल.
परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याची पाळंमुळं उखडून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात एक चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होत आहे गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण द्या, त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचं आता शहराचं नावलौकिक होतोय. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. त्या पद्धतीने पाहिलं तर पोलीस कारवाई करतात, गुन्हेगारांना अटकही करतात, मात्र त्यांना कायद्याचा धाक नाही येते. काही दिवसात जामीन होऊन बाहेर येतात तर पुन्हा अशा प्रकारचे. त्यामुळे कुठेतरी कायद्यात आता बदल करणं गरजेचं आहे. अशा काय जे नवीन कायदे आले त्यामुळे पोलिसांना अनेकदा काही बंधनं येतात कारवाई करताना. हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील, ते सुद्धा आपण केलेले आहेत सरकारने. सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं. याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात, तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढी कटणे शेवटी गुन्हेगाराला काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत, किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतोय, जेन्युअल मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात. त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहेत. परंतु मोहीम सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार. पण 10-15 वर्षात जी गुन्हेगारी श्रीरामपुरात वाढली, त्याला तुम्ही कोणाला कारणीभूत धरता किंवा काय कारण तुम्ही सांगू शकता? दुर्दैवानं नाही, आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलांना पळून नेण्याचे प्रकार घडले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. ज्या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वीच्या घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळा जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये, तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसते. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे एस पी आहेत, आता आमचे ॲडिशनल एस पी आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केले आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही, हे मी त्यांच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू इच्छितो. जे अनेक सूत्रधार आहेत त्यांना राजकीय आश्रय असतो, त्यामुळे त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई केली? नाही, ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल ना सर, मी कारण वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल. शेवटचा प्रश्न, खडसे अमित शहाच्या भेटीला जाऊन आले, भाजप प्रवेश होणार अशी चर्चा आहे. अमित शहानीच त्यांना बोलून घेतलं होतं. काय मला ती कल्पना नाही आहे, पण खडसे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ ते राहिलेले आहेत. अध्यक्ष राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. त्यांचा जो त्यांच्याबद्दल निर्णय पक्षश्रेष्ठी काय घेतील, शेवटी पक्षाच्या स्तरावर निर्णय अधिकार ज्यांना आहेत ते निर्णय जसे घेतील शेवटी त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्याला काही विरोध करणं, पाठिंबा देणं, स्वागत करणं प्रश्नच उद्भवत नाही. घटना घडलेला आहे, गोळीबार झालेला आहे, आपण देखील ते अनेक वेळा पाहिलेला आहे.
त्याच्या वेळेस जर कारवाई केली असेल तर हा घटना घडली नाही. आमचा तोच आरोप होता ना. मग जर त्यावेळेस तत्काळ पोलिसांनी जर चांगली स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली असती आणि करेक्ट म्हणजे त्यांनी तात्पुरतं अटक केलं आणि सोडून दिलं, ह्याच्यामधून त्यांची जास्त ताकद वाढली की आम्हाला काही होत नाही. त्याच्यातून एक त्या मुलाचा काही संबंध नसताना त्याचा जीव घेतला हो यांनी, काहीच कारण नसताना. हे ज्याचा कुठेही काही संबंध नाही, ज्याच्या घरामध्ये याच्यात कुठल्याही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य मुलाचा फक्त जेवण दिलं नाही याच्यातून जर ते खून करत असतील, यांची हिंमत एवढी वाढली आहे की आम्हाला कोणी काही करू शकत नाही. ह्या पद्धतीत जो त्यांचा तोरा चाललाय, मला वाटतं आता पोलीस त्यांचा तोरा उतरवतील अशी अपेक्षा करू. परंतु आम्ही एक श्रीरामपूरकर म्हणून, एक आम जनता म्हणून, आम्ही श्रीरामपूरकर म्हणून या ठिकाणी आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करणदादा ससाने आणि सर्व भाजपचे सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहेत, सगळे नगरसेवक आणि सर्व गटनेते वगैरे. आमचे सर्व श्रीरामपूरकर म्हणून एकच विनंती राहील की यामध्ये जे आंदोलन आहे ते आर नाही तर पार आंदोलन असणार आहे. एक तर ते इतर राहतील, नाही तर आम्ही इतर राहू, तोपर्यंत माघार नाही, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. घटना काल घडली त्यानंतर आज जो संताप व्यक्त करण्यात आलाय, आता काय आश्वासन तुम्हाला मिळालं आणि नेमकी काय मागणी आहे? कालची घटना ही फक्त एक गुन्हेगारीच्या डोंगराचं टोक आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघटित गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून मोठं अर्थकारण चालू आहे. आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ड्रग्ज देऊन किंवा नशेचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्याचं काम चालू आहे. आणि त्याचाच हा कालचा भाग आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येऊन हा जो ठिय्या आंदोलन केलं त्याला 6 तास झाले. आणि 6 तासानंतर पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिलेलं आहे की संबंधित गुन्हेगारांवरती मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सर्व गावकऱ्यांनी त्यांचा विश्वास ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एक आशा व्यक्त करतो की जो विश्वास पोलिसांनी दाखवला आहे तो विश्वास सार्थ व्हावा. कारण की मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो, संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. आणि पोलीस म्हणतात की SP साहेब म्हणतात की गुन्हे दाखल करा. परंतु याची मागची पार्श्वभूमी सुद्धा समजली पाहिजे. जे सर्वसामान्य माणसाला समजतं ते SP साहेबाला का बरं समजत नाही, हा पण प्रश्न आहे. त्यामुळं जो काही विश्वास मान्य SP साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना, तो सार्थ व्हावा. आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं, एवढी सर्वांच्या वतीने विनंती. 6 तासापासून अनेक जणांनी इथं आपली आपली व्यथा मांडली, समस्या मांडल्या, मात्र तो आका आहे त्या आकाचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. काय तेवढी दहशत आहे, ही दहशतच आहे. कारण की एका प्रकारे शासन आणि प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचं नाव टाकून एखादा गुन्हा दाखल झाला किंवा करायला आले तर पोलीस म्हणतात ते सोडून नाव सांगा. इथपर्यंत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की हा विषय इथला मिटण्यासारखे नाही आहे. हे जे काही आका आहे त्यांच्यावरती मुंबईमध्ये मंत्रालय बसलेले काही समर्थक आहेत किंवा नेते मंडळी आहेत, ते खऱ्या अर्थाने या सर्व दोषी असं मला वाटतं. आणि कोणी राजकारणामध्ये विजय होईल पाहिजे हा विषय वेगळा आहे, परंतु एवढी भयानक गुन्हेगारी आमच्या शहरात नव्हती, आमच्या तालुक्यात नव्हती. आणि या सगळ्या आम्हाला नको आहे. त्यामुळं आमची विनंती की आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न राज्य पातळीवर गेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी विनंती. श्रीरामपूरमध्ये वेगवेगळे ड्रग्ज जे आहे ते मिळतात, याची माहिती त्यांना आहे. 100% श्रीरामपूरमधील अनेक राजकीय पक्ष आता बाहेर झाला, सगळे राजकीय पक्ष गुंडांना समर्थन देतात, सांभाळतात, पडद्यामागं असतात किंवा पडद्या पुढे असतात. मी आता मंत्रालयापर्यंत नाव घेतलेलं आहे की तिथपासून या सगळ्यांना मदत आहे. याच्यापेक्षा काय बोललं पाहिजे? बदलत असतं, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पण आम्ही अशी गुन्हेगारी कधी केली नाही ना. एक असा तुम्हाला किस्सा सांगतो. इशारा होता त्या संदर्भात आता काय नाही. सर्व गावकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्या सकाळी पुन्हा आम्ही 8:30 वाजता जमणार आहोत गांधी पुतळ्यापाशी आणि पुन्हा गाव बंद करण्यासाठी सर्वांना आवाहन करणार आहोत. मोक्याचं फक्त पत्र मिळालेलं आहे, अहवाल काही गेलेलं नाही, त्या अंतर्गत कोणती अटक झालेली नाही. त्यामुळे ती अटक होस तर आम्ही आमचं आंदोलन तो ठेवणार आहोत.